So, in today's lecture, we will continue our last topic, that is nitrogen metabolism. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की जे काही मेटाबॉलिझम आहे किंवा प्लांट मेटाबॉलिझममध्ये वेगवेगळ्या न्यूट्रिएंटचा महत्त्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यापैकीच नायट्रोजन जे आहे हे नायट्रोजन एक मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणून या ठिकाणी आवश्यक आहे. सो विच इज वी कॉल्ड एज अ इम्पॉर्टंट इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट फॉर दी प्लांट ग्रोथ. प्लांटची ग्रोथ व्हायची असेल तर या ठिकाणी हा न्यूट्रिएंट आवश्यक असतो. आता ही ग्रोथ कशा फेजने होत असते तर नायट्रोजन जो आहे आपण पाहिलं काल की नायट्रोजन हा महत्त्वाचे जे काही मॉलिक्युल्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले, जसं की प्रोटीन्स असेल, न्यूक्लिक ॲसिड असेल, ग्रोथ हार्मोन्स आहेत, त्याचबरोबर विटॅमिन्स असतील, आहे की नाही, DNA आहे, यामधला हा महत्त्वाचा मॉलिक्यूल आहे किंवा या मॉलिक्यूलपासूनच हे सगळे काही स्ट्रक्चर्स आपल्याला तयार झालेले दिसतात. जसं की न्यूक्लिक ॲसिड, DNA मध्ये नायट्रोजन बेस महत्त्वाचा आहे. प्रोटीन्स कशापासून तयार होतात तर अमिनो ॲसिड पासून तयार होतील. मग अमिनो ॲसिडमध्ये बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते नायट्रोजन पासून तयार झाले, नायट्रोजन आणि हायड्रोजन. याच प्रकारे ग्रोथ हार्मोन्स आहेत, विटॅमिन्स आहेत, बाकीचे इतर काही मॉलिक्युल्स, यामध्ये नायट्रोजनचा आपल्याला महत्त्वाचा रोल पाहायला मिळतो. आणि मग हे मॉलिक्यूल ज्या वेळेला अवेलेबल होतील त्यावेळेला सेल ऑर्गॅनिझम डेव्हलप होतील, सेल डेव्हलप होईल, सेल बिल्ड होईल. आणि ज्या वेळेला मग सेलचं डिव्हायडेशन व्हायचं असेल, सेल डिवाइड होऊन जितक्या नंबर ऑफ सेल डिवाइड होतील तितक्या क्वांटिटीमध्ये त्या प्रमाणामध्ये प्लांटमध्ये ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळेल, आहे की नाही. वाढ होते. तर कशामुळे वाढ होणार आहे? आतमध्ये बाहेरून आपल्याला झालेली जी काही हाईट आहे किंवा इन्क्रीज इन दिअर व्हॉल्यूम जो काही वाढतो, प्लांटची साईज वाढते, याचा अर्थ काय की इंटरनली त्या ठिकाणी नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात, नंबर ऑफ सेल्स वाढतात. आणि मग ह्या नंबर ऑफ सेल्स वाढण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक असणारे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यामधला हा महत्त्वाचा कंटेंट आहे. त्यामुळेच तुम्हाला मी कालही सांगितलं की साधं सोपं एक्झाम्पल आहे बघा. तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरी शेती आहे, शेतामध्ये जे काही पीक असेल त्या पिकाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये युरिया दिला जातो, युरिया टाकला जातो ॲज अ केमिकल फर्टिलायझर म्हणून. सुरुवातीला युरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे. याचा वापर किंवा ते खत टाकल्यानंतर, युरिया टाकल्यानंतर प्लांटची वाढ जी आहे ती झपाट्याने होत असते. याचबरोबर हिरवीगार पानं त्याला आलेले आपल्याला पाहायला मिळतात, काळोखी येते पानांना. म्हणजेच काय तर क्लोरोफिल पिगमेंटचं सिंथेसिस या नायट्रोजनवरती डिपेंडंट आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे रोल या नायट्रोजनचे आपल्याला पाहायला मिळतील. यानुसार आपण काल थोडक्यात सुरुवातीला पाहिलं की नायट्रोजनचा सोर्स काय काय. मग प्लांटला नायट्रोजन कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये उपलब्ध होऊ शकतो किंवा उपलब्ध होतो निसर्गामध्ये. तर पहिला आहे नॅचरल सोर्स. तुम्हाला माहिती आहे की जवळपास 75% ॲटमॉस्फिअरमध्ये, ॲटमॉस्फेरिक गॅसमध्ये 75% जे आहे ते नायट्रोजन गॅस आहे की नाही. पण मात्र या नायट्रोजन गॅसचा डायरेक्टली वापर मात्र प्लांट करू शकत नाहीत. कारण का तर तो जो काही गॅसियस फॉर्ममध्ये नायट्रोजन आहे हा शक्यतो कुठल्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमला उपयोगी पडत नाही. मग त्याचं कन्व्हर्जन होणं आवश्यक असतं. आणि मग यामध्ये त्याचं फिक्सेशन केलं जातं. या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं काही बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम काय करतात, फिक्सेशन करतात. आणि त्याचं फिक्सेशन नायट्रेट किंवा नायट्राईट अशा प्रकारच्या सॉल्ट्समध्ये किंवा नायट्रोजनस सॉल्ट आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारच्या सॉल्टमध्ये याचं कन्व्हर्जन केलं जातं. आणि मग कन्व्हर्जन केल्यानंतर मग ते त्या ठिकाणी त्या प्लांटला त्याच्या रूटकडनं ते ॲब्झॉर्ब केले जातात अलॉंग विथ द वॉटर अँड दे आर युटिलाइज ॲज नायट्रोजन विटामिन्स. बरोबर. प्युअर नायट्रोजन काय कुठं घेतलं जाणार नाही. मग आता हे नॅचरल सोर्समधून नायट्रोजन उपलब्ध करून देण्यासाठी दोन प्रकारचे मेकॅनिझम आपल्याला सांगता येतील. एक मेकॅनिझम आहे असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन, ओके, आणि एक आहे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. सिम्बायोटिक म्हणजे काय की अशा प्रकारचे काही ऑर्गॅनिझम आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, जसं की रायझोबियम आहे, त्यानंतर मायकोरायझा आहे, अझटोबॅक्टर आहे, अझटोबॅक्टर नाही, मायकोरायझा, रायझोबियम किंवा इतर बाकीचे काही आहेत, नॉस्टॉक वगैरे, जसं ब्लू ग्रीन अल्गी आहेत काही. या सिम्बायोटिक असोसिएशन निर्माण करतात इतर बाकीच्या प्लांट सोबत आणि त्याप्रमाणे हवेमधला नायट्रोजन जो आहे तो फिक्स करून त्याचं कन्व्हर्जन करतात. काही असिम्बायोटिक बॅक्टेरिया सुद्धा आहेत किंवा असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. मग यामध्ये अझाटोबॅक्टर आहे, त्याचबरोबर बॅसिलस आहे,
इतर बाकीचे काय काय. ठीक आहे. याप्रमाणे आपण पाहिलं की नायट्रोजन जो आहे तो महत्वाचा घटक आहे आणि या नायट्रोजनचं सायकलिंग या वातावरणामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये सुरू असतं. मग सायकलिंग होत असताना आपण बघितलं की नायट्रोजन जो आहे तो हवेमध्ये 75% नायट्रोजन आहे. या नायट्रोजनचा वापर प्लांटमध्ये कसा होतो नॅचरल वेनं याप्रमाणे, जसं की विजा कडाडतात. विजा कडाडल्यामुळे ते जे काही नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचं पुढे आपण बघितलंय की नायट्रिक ॲसिडमध्ये किंवा नायट्रोजनस कंपाऊंड्स त्याच्यापासून तयार होतात, नायट्रिक ॲसिड. आणि हे नायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये विरघळून जमिनीवरती पोहोचतं. जमिनीवरती पोहोचल्यानंतर मग ते जमिनीमध्ये असणाऱ्या सॉईल पार्टिकल सोबत रिॲक्ट होतं. पहिल्यांदा ऑक्सिडेशन होतं, त्याचं नायट्रस ऑक्साईड तयार होतात. ते नायट्रस ऑक्साईड ॲसिडच्या स्वरूपामध्ये ॲसिड रेन म्हणा किंवा थोडक्यात पाण्यामध्ये मिक्स होऊन जमिनीवरती पोहोचतात. जमिनीतल्या सॉईल सोबत ते रिॲक्ट होतात आणि मग त्याचं कन्व्हर्जन नायट्राईट किंवा नायट्रेटमध्ये होत असतं आणि मग ते प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होतात. हा एक मार्ग झाला. दुसरा एक आहे की जे काही आता मी सांगितलं तुम्हाला सिम्बायोटिक किंवा असिम्बायोटिक बॅक्टेरिया जे ते डायरेक्टली या नायट्रोजनला फिक्स करतात आणि त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट किंवा नायट्राईटमध्ये करतात, बरोबर. आणि मग हे नायट्रेट किंवा नायट्राईटमध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असताना याला म्हटलं नायट्रिफिकेशन. याचं जे काही ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं नायट्राईट किंवा नायट्रेटमध्ये जे काही कन्व्हर्जन केलं जातं याला म्हटलं जातं नायट्रिफिकेशन. आणि मग असा असणार जो काही समजा NO3 अशा स्वरूपामध्ये असणारं नायट्रोजन प्लांटच्या रूटकडनं ॲब्झॉर्ब केला जातो आणि प्लांटमध्ये वापरला जातो. त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये बायोमास तयार होतो. सायमल्टेनियसली पुन्हा याच नायट्रेट किंवा नायट्राईट्सचं डिनायट्रिफिकेशन केलं जातं किंवा डिनायट्रिफाय करणारे काही बॅक्टेरिया या ठिकाणी सॉईलमध्ये उपलब्ध असतात आणि त्याचं पुन्हा त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमध्ये त्यातनं नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजन जो आहे तो हवेमध्ये पुन्हा रिटर्न झालेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारचे काही नायट्रोजनचे सायकल आहे किंवा याप्रमाणे नायट्रोजन जो आहे तो रेग्युलेट होत राहतो. दुसरे मार्ग आहेत बघा, नायट्रोजनचे सोर्स आहेत इनऑर्गॅनिक सोर्स, जसं अमोनिया असेल किंवा नायट्रेट असेल, त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. त्याचे कन्व्हर्जन करणारे काही बॅक्टेरिया आहेत, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आपण ज्याला म्हणतो, आणि त्याचं कन्व्हर्जन याप्रमाणे केलं जातं आणि मग नायट्रोजन त्या ठिकाणी उपलब्ध होतं. इनऑर्गॅनिक नायट्रोजन सोर्स. तिसरा आहे ऑर्गॅनिक नायट्रोजन सोर्स. मग बघा याच्यामध्ये जे काही पालापाचोळा पडतो त्याला डिकम्पोस्ट करणारे काही ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया असेल फंजे असेल, त्याला डिकम्पोस्ट करतात. पालापाचोळा किंवा इवन प्राण्यांची विष्ठा असेल, ज्याला आपण शेणखत असं म्हणतो, किंवा मग कंपोस्ट खत असं म्हणूया. या कंपोस्ट खताच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे ते डिकम्पोस्ट केलं जातं आणि त्यातून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजन जो आहे तो उपलब्ध करून दिला जातो प्लांटसाठी. तर असे हे 3 मार्ग आहेत वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी नायट्रोजन त्या ठिकाणी उपलब्ध होतं. पहिला जो आपण बघितला की जे काही नेचरमध्ये 75% नायट्रोजन आहे, या 75% नायट्रोजनचं जर काही या ठिकाणी वापर करायचा ठरला तर महत्वाचा मार्ग आहे तो म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन, बरोबर. मग आता हे नायट्रोजन फिक्सेशन करायचं काम कोण करेल? मग सांगितलं आपण की सिम्बायोटिक किंवा असिम्बायोटिक टाईपचे जे काही मायक्रोब्स आहेत हे या ठिकाणी याचं नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. So nitrogen fixation can be defined as a phenomenon of conversion of free nitrogen into nitrogenous salt to make it available for the absorption by the plant. मला कालच मी सांगितलं मला डेफिनेशन की हा एक फेनॉमिनॉन आहे की याच्यामध्ये फ्री नायट्रोजन गॅस जो आहे त्याचं कन्व्हर्जन केलं जातं नायट्रोजनस सॉल्टमध्ये आणि मग हे सॉल्ट जे आहे हे प्लांटला ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी अवेलेबल होतं. सो दिस प्रोसेस इट कॅन बी आयदर फिजिकली ऑर बायोलॉजिकल. तर मग फिजिकल प्रोसेसमध्ये काय होतंय की तुम्हाला सांगितलं मगाशी की जसं की लाइटनिंग होतं आकाशामध्ये, ज्या वेळेला विजा कडकडतात त्यावेळेला हवेमधला जो काही नायट्रोजन आहे हा नायट्रोजन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि त्याचं नायट्रिक ऑक्साईड तयार झालेले आपल्याला दिसतात. त्याचं कन्व्हर्जन कशात होतंय? नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं. मग त्यानंतर हे नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते पुन्हा ऑक्सिजन सोबत त्याचं ऑक्सिडेशन होईल आणि नायट्रोजनस पेरॉक्साईड किंवा नायट्रोजन पेरॉक्साईड या ठिकाणी तयार होईल. Now this nitrogen peroxide it again combines with the rainwater and form nitrous acid किंवा नायट्रिक ऍसिड याचं तयार होतं, बरोबर. नायट्रोजन पेरॉक्साईड जे आहे ते जे काही पाऊस पडणार आहे त्या पावसाच्या पाण्यासोबत ते मिक्स होतं आणि त्यासोबत त्याचं एक प्रकारचं ऍसिडिक सोल्युशन तयार होईल, त्याला म्हणलं नायट्रिक ऍसिड.
अशा प्रकारचं नायट्रिक ऍसिड ज्या वेळेला जमिनीवरती येईल, त्या जमिनीवरच्या सॉइल मधल्या अल्कलाईन रॅडिकल्स जे असतील, अल्कली रॅडिकल्स असतील, त्या अल्कली रॅडिकल्स सोबत हे रिॲक्ट होतं आणि इट विल कन्वर्टेड इंटू नायट्राइट ऑर नायट्रेट्स. बरोबर. मग हे नायट्रेट किंवा नायट्राइटच्या स्वरूपामध्ये कन्व्हर्जन झालं की मग मात्र हे प्लांटमध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं. असा हा फिजिकल नायट्रोजन फिक्सेशनचा मार्ग आहे. बरोबर. दुसरा मार्ग आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता काय आलं बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असं म्हटलंय, यामध्ये बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम्स किंवा ज्याला तुम्ही म्हणा मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम या ठिकाणी त्या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला फिक्स करतात. त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट किंवा नायट्राइट्स मध्ये करतात. बरोबर. सो नायट्रोजन फिक्सेशन परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन जे आहे हे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या थ्रू केलं जातं. ते पर्टिक्युलरली मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत आणि या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या थ्रू या नायट्रोजनचं फिक्सेशन केलं जातं, म्हणून याला बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणतात. मग याचे हे दोन मार्ग जे सुरुवातीलाच आपण सांगितले, सिम्बायोटिक आणि असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. मग आता थोडंसं डिटेल्स पाहूया, सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन काय आहे आणि असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन काय आहे. त्याच्यामध्ये सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन जे आहे, ज्यामध्ये वेगळ्या प्रकारचे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम या नायट्रोजनला फिक्स करतात. पण मग मात्र हे ऑर्गॅनिझम जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम, हे काही ठराविक हायर प्लांट्स असतील किंवा ॲनिमल असतील किंवा काही वेगळ्या प्रकारचे काय असतील ऑर्गॅनिझम, त्यासोबत एक प्रकारचं असोसिएशन निर्माण करतात. आता अशा प्रकारचं असोसिएशन की त्या असोसिएशनमुळे तो मायक्रो ऑर्गॅनिझम आणि सपोज ते एखादं प्लांट, हे दोनही या ठिकाणी बेनिफिशियल राहतात. बोथ आर गेट बेनिफिट. बरोबर. जसं की रायझोबियम आहे. से फॉर एक्झाम्पल रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया आहे, मायक्रो बॅक्टेरिया, की जो सॉइलमध्ये इतर वेळेला फ्रीली अवेलेबल असतो. पण मग मात्र ज्या वेळेला लेग्युमिनस प्लांट ज्या काय असतील, लेग्युमिनस प्लांटच्या रूट सोबत याचं इन्फेक्शन होतं आणि त्या इन्फेक्शनच्या थ्रू हा रायझोबियम काय करतो, त्या लेग्युमिनस प्लांटच्या रूटमध्ये कॉलनी तयार करतो किंवा त्याची त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होण्याची जागा आहे, त्याला ते आवश्यक आहे. मग तो त्या ठिकाणी फास्टली मल्टिप्लाय करतो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे एक प्रकारची नोड्यूल फॉर्म करतो. नोड्यूल म्हणजे काय, तर गाठ तयार होते त्या मुळावरती. मग अशी ती लाल कलरची गाठ त्या ठिकाणी तयार झाली किंवा नोड्यूल्स तयार झाले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरीकडनं या रायझोबियम बॅक्टेरियाची अशी प्रॉपर्टी आहे की तो ज्या वेळेला लाईव्ह असेल त्या वेळेला हा काय करेल, ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन जो आहे तो युटिलाइज करतो किंवा तो जो आहे तो नायट्रोजन या ठिकाणी फिक्स केला जातो. नायट्रोजन फिक्स करून त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट किंवा नायट्राइटमध्ये केलं जातं आणि अशा प्रकारचे नायट्राइट किंवा नायट्रेट जे आहेत ते ऑटोमॅटिकली त्या प्लांटच्या रूटवरती गोळा होतात किंवा त्या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि मग त्या ठिकाणी प्लांटच्या रूटकडनं ते डायरेक्टली काय केले जातात, ॲब्झॉर्ब केले जातात. बरोबर. असं एक साधं मेकॅनिझम आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हरभऱ्याची मुळं जी असतील किंवा सोयाबीनची मुळं असतील, तुरीची मुळं आहेत किंवा मूग आहे, भुईमूग आहे, सोयाबीन आहे, सगळी जे काही लेग्युमिनस प्लांट आहेत, या सगळ्या लेग्युमिनस प्लांटपैकी फॅबेसी फॅमिली जी आहे पर्टिक्युलरली, सब फॅमिली फॅबेसी, या फॅबेसी प्लांटच्या प्रत्येक प्लांटच्या रूटवरतीच फक्त हे रायझोबियम जे आहे ते इन्फेक्शन करतात. आता हे फक्त स्पेसिस किंवा त्या प्रकारच्या फॅमिली स्पेसिफाईड आहे, त्या प्रकारच्या प्लांटवरतीच फक्त काय करते, हे रूट नोड्यूल फॉर्म करेल. सो इन दिस the rhizobium bacteria, it will fix the atmospheric nitrogen and then utilized by the leguminous plant, while the bacteria obtain ready-made food material from the plant. बॅक्टेरियाचा काय फायदा आहे, त्याला त्या ठिकाणी नोड्यूल म्हणा किंवा कॉलनी फॉर्म करण्यासाठी जागा मिळाली आणि प्लस दुसरी गोष्ट आहे, बॅक्टेरियाला आवश्यक असणारे जे काही न्यूट्रियंट आहेत, हे न्यूट्रियंट त्या प्लांटच्या फूड मटेरियल पासून रेडीमेड मिळाले. So such association we call as the symbiotic association, and nitrogen fixation is carried out, therefore it is called as symbiotic nitrogen fixation. मग यामध्ये या प्रकारच्या प्लांटला नोड्यूल कशी फॉर्म होते, तेव्हा नोड्यूल फॉर्म होत असताना जसं की हे जे काही प्लांट असतील
या प्लांटच्या रूटला किंवा जे काही रूट हेअर्स आहेत या रूट हेअर्सला सॉइलमध्ये मिक्स असणारे जे काही बॅक्टेरिया आहे रायझोबियम बॅक्टेरियाचे स्पोर या ठिकाणी याला रिकग्नाइज करतात. पहिल्यांदा त्यामध्ये केमिकल रिकग्निशन होईल, मग जे काही रूट हेअर आहे या रूट हेअरमध्ये हे रायझोबियमचे बॅक्टेरिया एंट्री करतात. ठीक आहे, एंट्री केल्यानंतर मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया जो आहे तो मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होते आणि तो आतमध्ये या ठिकाणी प्रत्येक सेलमध्ये नंतर आतमध्ये वाढत वाढत जाऊन आतमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. पण आता या इन्फेक्शनमुळे प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारचा हॅझार्डस इफेक्ट पाहायला मिळणार नाही. प्लांटला कोणत्याही प्रकारचा हॅझार्डसनेस दिसत नाही. पण मग मात्र या प्रकारचा इन्फेक्शन थ्रेड या ठिकाणी तयार होतो आणि नंतर हे जे काही रूट हेअर आहे हे रूट हेअर असं समोरून कर्व झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते वळवलं जातं आणि कर्व होत होत जाऊन याप्रमाणे हा बॅक्टेरिया जो तो हा या ठिकाणी हे रूट हेअरला काय करेल, असा कर्व करेल आणि या ठिकाणी इन्फेक्शन थ्रेड निर्माण होईल. कर्व करत करत जाऊन त्या ठिकाणी जो काही रूट हेअर आहे त्याचा गोळा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि दॅट विल कन्व्हर्टेड इंटू न्यूड्यूल. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, नोड्यूलमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. असे ज्या ठिकाणी या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होईल त्या रूटवरती त्या ठिकाणी अशा प्रकारच्या नोड्यूल्स तयार झाले आपल्याला दिसतात. So these rhizobium, they are infected on plant, but only certain leguminous plants they can be infected. म्हणजे Fabaceae फॅमिलीचे प्लांट. Infection is induced due to secretion of a special type of chemical from the root of the plant. पहा कशामुळे होते इन्फेक्शन, तर त्या प्लांट रूटकडनं एक स्पेशल टाईपचं केमिकल त्या ठिकाणी सिक्रेट केलं जातं आणि त्या केमिकललाच रिकग्नाइज होऊन हे जे रायझोबियम बॅक्टेरिया जे आहे ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या ठिकाणी त्याला इन्फेक्ट करतात. Now these chemicals they attract the rhizobium bacteria which is present in the soil and host cell contain special proteins that is called as lectin. होस्ट सेल जी आहे किंवा प्लांट जे काही लेग्युमिनस प्लांट असेल त्या प्लांटच्या होस्ट सेलमध्ये काय स्पेशल टाईपचं प्रोटीन आहे लेक्टिन. सो these the lectin interact with the carbohydrates of bacteria. बॅक्टेरियामध्ये जे काही ग्लायकोप्रोटीन्स आहेत यासोबत हे लेक्टिन नावाचं जे काही प्रोटीन आहे ते त्या ठिकाणी रिकग्नाइज करतं किंवा इंटरॅक्ट होतं आणि त्याच्या इंटरॅक्शनमधून ओनली द स्पेसिफिक प्लांट्स लेक्टिन कॅन इंटरॅक्ट विथ स्पेसिफिक ग्लायकोप्रोटीन्स ऑफ बॅक्टेरिया अँड देअरफोर ओनली पर्टिक्युलर बॅक्टेरियम दे कॅन अफेक्ट अ पर्टिक्युलर प्लांट. पहा आता हे ते जे काही बॅक्टेरिया आहे ते पर्टिक्युलरली फक्त त्या प्रकारच्या प्लांटवरती इन्फेक्शन करण्याचं कारण काय, तर त्यामध्ये अशा प्रकारचे हे जे काही लेक्टिन नावाचं जे काही प्रोटीन आहे ते ठराविक प्रकारच्याच प्लांटमध्ये तयार होत असतं आणि ते ज्या प्लांटमध्ये तयार होईल त्यालाच या प्रकारच्या बॅक्टेरियामध्ये असणारं जे काही कार्बोहायड्रेट आहे किंवा ग्लायकोप्रोटीन आहे ते त्यासोबतच फक्त रिकग्नाइज होईल, ते त्याला फक्त डिटेक्ट करू शकतं आणि त्यामुळे मग या ठिकाणी नोड्यूल फॉर्म झालेले आपल्याला दिसते. आता ही नोड्यूल जी आहे रूट नोड्यूल्स, सो दीज रूट नोड्यूल्स they will fix the 25 to 60 kilograms of molecular nitrogen annually. बरोबर, रायझोबियम असोसिएशन मधून या ज्या काही रूट नोड्यूल्स आहेत साधारणतः 25 ते 60 किलोग्रॅम पर्यंत मॉलिक्युलर नायट्रोजन जो आहे तो वर्षभरामध्ये फिक्स करू शकतात, इतकी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. सो दीज रूट नोड्यूल्स आर एनलार्ज मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर्स ऑन रूट्स. स्ट्रक्चर कसं आपण पुढे पाहूया. याप्रमाणे मग तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी जी काही नोड्यूल तयार होईल त्या नोड्यूलला जर काय असं सेक्शन घेतला त्या सेक्शनमध्ये असणाऱ्या ज्या काही होस्टच्या सेल आहेत या होस्ट सेलमध्ये असे अनेक बॅक्टेरियल ग्रोथ झालेले आपल्याला दिसते. अनेक बॅक्टेरिया मग हे रायझोबियमची बॅक्टेरिया याच्यामध्ये वाढतात, पण मग हे बॅक्टेरिया काय करते रेस्पिरेशन मधून जो काही आतमध्ये ऍटमॉस्फिअर घेतला जातो किंवा हवा घेतली जाते त्या हवेमधला नायट्रोजन जो आहे तो या ठिकाणी फिक्स करून त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट किंवा नायट्राईट करतात. या डायग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल जसं की इथं पायसम सटायवा म्हणजे वटण्याचं झाड आहे, त्या वटण्याच्या प्लांटच्या रूटवरती सुद्धा याप्रमाणे इन्फेक्शन होणार आहे. सुरुवातीला बघा जसं रूट हेअर रिजन आहे किंवा रूट रिजन जो आहे जसा वाढत चालला त्यावरती जे काही रूट हेअर रिजन आहे त्या रूट हेअर्स रिजन्स जे आहेत हे रायझोबियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्यामुळे त्याचं इन्फेक्शन निर्माण झालेलं आहे. याप्रमाणे इन्फेक्शन थ्रेड या ठिकाणी या बॅक्टेरियाचा निर्माण होतो आणि हा इन्फेक्शन झाल्यानंतर
जे काही बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया चेंज इंटू बॅक्टेरॉइड्स आणि दे पॅक रूट सेल्स इन लार्ज. त्यामुळे मग त्या रूट सेल जे आहेत त्या अशा जागीच फुगलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याप्रमाणे मग या ठिकाणी असं एक प्रकारचं बायोमास तयार झालेलं पाहायला मिळतं किंवा एक गॉल फॉर्मेशन झालेलं दिसेल किंवा नोड्यूल फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. अशा प्रकारे या बॅक्टेरियामुळे रूटवरती नोड्यूल फॉर्मेशन होतं. मग याचं पुन्हा आणखी डिटेल दिले बघा. दीज बॅक्टेरिया दे एंटर्स होस्ट थ्रू द रूट हेअर्स. दी रूट हेअर okay. So in this the root hairs become deformed and curled around the rhizobia, and these rhizobia produce substance called as root hairs, curling factor that causes deformation and curling of roots. त्याप्रमाणे या रूटचं कर्लिंग होतं आणि त्या ठिकाणी रूट नोड्यूल्स तयार झाले पाहायला मिळते. मग रूटचा जो काही कॉर्टेक्स आहे तो रूट कॉर्टेक्सच्या ठिकाणी स्वेल होतो किंवा भरपूर साऱ्या सेल्स त्या ठिकाणी तयार होतात. अँड देअरफोर most of the cells become diploid or triploid. These cells later on produced nodule on the roots, and these nodules contain rhizobium bacteria. आता एक प्रकारे बघा याच्यामध्ये लाल रंगाचे आपल्याला ह्या नोड्यूल्स पाहायला मिळतील. आता हा लाल रंग कशामुळे आहे? इन दी नोड्यूल दे कंटेन रेड कलर्ड लिग हिमोग्लोबिन पिगमेंट. याच नोड्यूल्स मध्ये या बॅक्टेरियाकडनं लिग हिमोग्लोबिन नावाचं एक पिगमेंट या ठिकाणी तयार होतं आणि लिग हिमोग्लोबिन जे आहे ते रेड कलरचं असतं. सो दिस पिगमेंट विच इज लाईक टू true hemoglobins combines with the oxygen and carbon dioxide, and then these leak hemoglobins they act as oxygen carrying pigment and protect the nitrogenous enzymes against oxidative inactivation. So the Lig hemoglobin synthesizes only when rhizobium colonize the roots. ज्यावेळेला हा रायझोबियम त्या रूटवरती कॉलनी फॉर्म करेल त्यावेळेलाच या प्रकारचं लिग हेमोग्लोबिन त्या रूट सेलमध्ये तयार झालेलं आपल्याला त्या रायझोबियम कडनं झालेलं आपल्याला दिसेल. तर थोडक्यात एक लक्षात घ्या की त्या रूट नोड्यूल्स मध्ये याप्रमाणे लिग हिमोग्लोबिन तयार होतं आणि त्यामुळे त्या रूट नोड्यूल्सचा कलर जो आहे तो आपल्याला डार्क रेड कलरचा आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच वेळा. मग आता ऍक्च्युअली नायट्रोजन फिक्सेशन होतं कसं किंवा त्याचं मेकॅनिझम कसं आहे ते आपल्याला थोडक्यात पाहायचंय. तर याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला हेच सांगायचंय की जो काही हवेमधला नायट्रोजन आहे या नायट्रोजनला फिक्स करण्यासाठी वेगळ्या प्रकारची एनर्जी वापरली जाते. जसं रिडक्शन ऑफ नायट्रोजन टू अमोनिया विच इज कॅटलाइज बाय दी एन्झाईम नायट्रोजनेज एन्झाईम. बरोबर. या नायट्रोजनेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये जो काही नायट्रोजन आहे हवेमध्ये त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा अमोनियामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. जसं की तर atmospheric nitrogen it will firstly combines with hydrogen in presence of ATPs. त्या ठिकाणी 12 ATP जे आहेत त्या वापरल्या खर्च केल्या जातात. आता तुम्हाला जसं आपण फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन मध्ये म्हटलं की नाही की ज्या ठिकाणी एनर्जी मॉलिक्युल्स तयार होतात एटीपी तयार होतात मग ह्या परत नंतर बाकीच्या इतर मेटाबॉलिक प्रोसेससाठी सुद्धा वापरल्या जातात. जसं की इथं पहा आपल्याला दिसतंय की नायट्रोजनचं फिक्सेशन करण्यासाठी या एटीपी जे आहेत या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत. So these ATPs are utilized and these atmospheric nitrogen reacts with hydrogen and it will form ammonia NH4, right? Then ATP are reduced into ADP where inorganic phosphates are released. Now the reduction of the nitrogen into ammonia by nitrogenous in bacteroids depends upon the availability of ATP and reduce the substrate capable of donating hydrogen atoms to the nitrogen. So ATP is generated in bacteroid respiratory chain system and reduced substrate is obtained from host cell. म्हणजे जे काही प्लांट सेल आहे त्या प्लांट सेलची याच्यामध्ये फार मोठी मदत झाली आपल्याला दिसते त्याचं इन्फेक्शन निर्माण करण्यासाठी. So where glucose 6 phosphate is considered to be the reduced substrate for the process and reduced NADP together with ferredoxin act as electron carriers. अशा प्रकारे पुन्हा हे याप्रमाणे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करत असताना या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियामध्ये या प्रकारची घडामोड झालेली आपल्याला दिसते. So these ATP they will interact with the non-home iron protein components of nitrogenous
nitrogenase and brings about conformational changes to convert it to powerful reductant. So this powerful reductant becomes capable of transferring electrons to reduce केलं जातं या ठिकाणी नायट्रोजनला. So it will reduce transforming electrons having capability to reduce the nitrogen, and they will convert these atmospheric nitrogen into ammonia. हे दिसते पहा, वेगळ्या प्रकारचे रिड्युसिंग सबस्टन्सेस या ठिकाणी वापरले जातील आणि स्टेप बाय स्टेप या हवेमधल्या नायट्रोजनचं काय केलं जाणार आहे, NH3 मध्ये कन्व्हर्जन केलं जाईल. बरोबर. दुसरं या ठिकाणी जो काही नायट्रोजन फिक्सेशनचा पाथवे आहे तो या फिगरमध्ये पुन्हा एकदा सांगितलेला आहे की पायरुव्हेट ऍसिड किंवा ॲसिटाइल कोएन्झाइम ज्या दरम्यान फ्लॅवोडॉक्सिन these flavodoxin release the 8 electrons, and these electrons are absorbed by the nitrogenase enzyme and where the cell metabolism is performed. ठीक है. Now the total 4 molecules of ATP they are hydrolyzed for each pair of electron transferred to nitrogen, and thus the reduction of 2 molecules of nitrogen into 2 molecules of ammonia required 12 molecules of ATP, because 6 molecules are required for the per molecules of nitrogen reduces. तर थोडक्यात एक लक्षात घ्या असं की हवेमधलं जो काही नायट्रोजन आहे या नायट्रोजनचं पहिल्यांदा कन्व्हर्जन अमोनियामध्ये केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ एनर्जी मॉलिक्युल्स दॅट इज एटीपी. याप्रमाणे दुसरा प्रकार आहे आपण बघितलं की बायोलॉजिकल फिक्सेशन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. सिंपल आहे. पुन्हा या ठिकाणी जे काही रूट नॉड्यूल फॉर्म होतात लेग्युमिनस प्लांटमध्ये सिम्बायोटिक बॅक्टेरियामुळे, त्या ठिकाणी हे बॅक्टेरिया काय करतात, या हवेतल्या नायट्रोजनला फिक्स करतात. यामध्ये मग वेगळ्या प्रकारचे सिम्बायोटिक आणि असिम्बायोटिक बॅक्टेरिया सुद्धा आहेत, किंवा असिम्बायोटिक वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे, जसं की कॅज्युरिना आहे, सिनोथस आहे, सायकस आहे, पोडोकार्पस आहे, डायस्कोरिया, कॅरिकेरिया, म्हणजे ही जी काही प्लांट आहेत ही नॉन लेग्युमिनस प्लांट आहेत. या प्लांटच्या रूटवरती देखील या अशा प्रकारच्या बॅक्टेरियाचं सिम्बायोसिस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत, सियानो बॅक्टेरिया, जसं ॲनाबियाना, नंतर हे नॉस्टॉक, ऑसिलाटोरिया, हे सुद्धा काय करतात, नायट्रोजनला फिक्स करतात. मग अशा प्रकारचे ॲनाबियानाचं असोसिएशन सायकस सोबत, जिम्नोस्पर्मी प्लांट आहे त्यासोबत झालेलं पाहायला मिळतं. नॉस्टॉक जी आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी, इट इज असोसिएटेड विथ अँजिओस्पर्मिक प्लांट, इट इज ग्विनेरिया. आणि त्यानंतर असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्स करणारे सुद्धा काही मायक्रोब्स आहेत, जसं की दे आर अवेलेबल इन फ्री और दे आर लाईव्ह इन फ्री. Many bacteria, blue-green algae, which are not associated with other plants, they perform nitrogen fixation, which are called as the asymbiotic nitrogen fixing bacteria. यामध्ये कोणतं आहे तर बॅक्टेरियाचं जसं ॲझोटोबॅक्टर आहे, बॅसिलस पॉलिमिक्सा आहे, ॲझोस्पिरिलम आहे. बरोबर. फंजायमध्ये बघितलं तर फंजायपैकी पिलुलारिया किंवा ईस्ट नावाचं फंजाय आहे, किंवा इतर बाकीच्या ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत, नॉस्टॉक, ॲनाबियाना, ऑसिलाटोरिया, जसं की हे ऑसिलाटोरिया आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲनाबियाना आणि नॉस्टॉक दोन्ही पण आहेत. जे अशा प्रकारचे शेवाळ असते पहा, नॉस्टॉक किंवा ॲनाबियानाचे असे काही वेळेला बॉल सारखे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं तर या प्रकारचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतं. आणि हे जे काय अकायनेट्स आहेत किंवा हेट्रोसिस्ट, त्याच्या थ्रू या ठिकाणी हवेमधला नायट्रोजन जो आहे तो फिक्स करून घेतला. त्यानंतर हे टेरिडोफायटिक प्लांट आहे, ज्याला म्हटलं आपण ॲझोला. आता हे ॲझोला डायरेक्टली नायट्रोजनला फिक्स नाही करत, पण या ॲझोला सोबत नॉस्टॉक किंवा ती जी काही मगाशी आपण बघितलेली जे काही ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, हा ॲनाबियाना किंवा नॉस्टॉक, शक्यतो हे नॉस्टॉकचं या ॲझोला या टेरिडोफायटिक प्लांट सोबत असोसिएशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे पर्टिक्युलरली वॉटर बॉडीमध्येच एक्वॅटिक कंडिशनमध्येच वाढतात. मग या ठिकाणी ह्या प्लांटमध्ये असणारं जो काही नॉस्टॉक आहे तो काय करतो, नायट्रोजनचं फिक्सेशन करतो आणि
त्याचं कन्व्हर्जन करतो. त्यानंतर या डायग्राममध्ये सुद्धा मी पाहू शकाल बघा, वेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे नायट्रोजन फिक्स करणारे बॅक्टेरिया. जसं की हवेमधला नायट्रोजन जो आहे, हवेमधला नायट्रोजन हा या ठिकाणी नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया त्याला फिक्स करतात. ऑर्गॅनिक मटेरियलमधून सुद्धा याचं अमोनिफाईंग बॅक्टेरिया जे त्याला अमोनियममध्ये कन्व्हर्ट केलं जातं पहिल्यांदा. अमोनियमचं मग या ठिकाणी नायट्रिफाईंग बॅक्टेरिया जे आहेत ते कन्व्हर्जन करतात नायट्रेट्समध्ये, बरोबर. आणि मग ते नायट्रेट जे आहे ते प्लांटमध्ये अशा प्रकारे युटिलाइज केलं किंवा वापरले जातात. कधी कधी या नायट्रेटचं या ठिकाणी डिनायट्रिफिकेशन होतं, काही डिनायट्रिफिकेशन करणारे बॅक्टेरिया आहेत त्याच्या थ्रू, आणि दे विल रिलीज दी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. अशा प्रकारे हे नायट्रोजनचं सायकलिंग या ठिकाणी कंटिन्यू राहतं. मग हे कोणते कोणते बॅक्टेरिया आहेत की जे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करू शकतात? तर जसं की फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया आहे बॅसिलस पॉलिमिक्सा, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, बरोबर. हे जे काही बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया काय करतात, नायट्रोजनला फिक्स करतात. तर मग याची आता बाजारामध्ये किंवा शेती औषधाची जे काही खताची दुकान असेल त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारचे काही कल्चर बॉटल्स सुद्धा सध्या शेतीच्या याच्यासाठी उपलब्ध आहेत. मग यामध्ये सस्पेन्शन असते, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम याचे स्पोर असतात. हां, मग हे ज्या वेळेला तुम्ही पाण्यामधून तुमच्या शेतामध्ये सोडतात त्यावेळेला त्या याच्यामध्ये याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते, आणि पर्यायानं ॲटोमॅटिकली नॅचरल वेनं त्या ठिकाणी नायट्रोजन जो आहे तो फिक्स करून त्या ठिकाणी प्लांटला उपलब्ध करून दिला जातो. तर अशा प्रकारचे काही ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम असेल किंवा इतर बाकीचे लिक्विड सस्पेन्शन असतील मायक्रोन्यूट्रियंटचे, हे शेतीमध्ये दिले जातात. त्यानंतर मग ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलम आहे, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे इनॉक्युलम आहेत. ड्राय पावडरच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला कधी हे बॅक्टेरियाचं कल्चर मिळतं. पाण्यामध्ये सोडायचं ते, नंतर त्याची ग्रोथ होत असते. काही फंजाई तुम्हाला सांगितले बघा मी, ईस्ट आहे, खालची हे ईस्ट आहे, आणि अजून एक सांगितलं तुम्हाला मी त्या प्रकारचे हे फंजाई हे सुद्धा काय करतात, नायट्रोजनला फिक्स करतात. आणि देअरफॉर दे आर युटिलाइज इन दी बेकरी इंडस्ट्री. या ईस्टचा वापर बेकरी इंडस्ट्रीमध्ये केला जातो पीठ आंबवण्यासाठी किंवा फुगवण्यासाठी, बरोबर. त्यानंतर हा एक मार्ग आहे बघा, नायट्रेट रिडक्टेज. म्हणजे काय की काही एन्झाईम्स आहेत, जसं की नायट्रेट रिडक्टेज एन्झाईम आहे. इट वॉज फर्स्टली स्टडीड बाय नॅसोन अँड इमॅन्स in the fungus Neurospora. So they have isolated in the several plant. It is isolated and purified from the higher plant also. And this nitrate reductase enzyme is a homodimer with monomer size range. Molybdenum is an essential constituent of enzyme. Then flavin adenine dinucleotide, which is present as as a tight bond prosthetic group of the enzyme proteins. And nitrate reductase can reduce the cytochrome C also. रोल ऑफ नायट्रेट रिडक्टेज इन नायट्रोजन ॲसिम्युलेशन असा आहे की जसं की हा नायट्रेट रिडक्टेज एन्झाईम जे आहे ते नायट्रोजनला रिडक्स करून त्याचं कन्व्हर्जन, नायट्रेटचं कन्व्हर्जन नायट्राईट आणि नायट्रेटचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये पुन्हा रिटर्न करतात. हां, किंवा मग याच्या प्रकारे रिडक्शन सुद्धा केलं जातं या नायट्रेटचं. म्हणजे जी काही शेवटची पुन्हा डिनायट्रिफिकेशनची जी काही प्रोसेस आपण पाहिली की नाही, त्या प्रोसेसमध्ये याप्रमाणे नायट्रेट्स जे असतात या नायट्रेटचं रिडक्शन करून पुन्हा त्यापासून अमोनिया फॉर्म केला जातो. सो सेकंड स्टेप ऑफ नायट्राइट इज रिड्यूस टू अमोनिया बाय leaves in presence of light more rapidly and in dark slowly. So this process also takes place in presence of enzyme that is nitrite reductase. ही दोन एन्झाईम्स महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी या एन्झाईम्समुळे जे काही नायट्रेट किंवा नायट्राईट तयार झालेली आहेत काही बॅक्टेरियाकडनं, त्याचं पुन्हा डिनायट्रिफिकेशन केलं जातं आणि त्यातनं मग जो काही नायट्रोजन जो आहे तो हवेमध्ये पुन्हा रिटर्न केला जातो. तर अशा स्वरूपाचे काही नायट्रोजनचं मेकॅनिझम किंवा नायट्रोजनचं मेटाबॉलिझम आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा थोडक्यात जरा थोडेसे त्या डायग्राम जे आहेत त्या पाहून घ्या, कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम कसा आहे. मुद्दा म्हणून मी तुम्हाला त्याचे फोटो डाउनलोड करून घेतलेत. जसं की हा इथं खाली ईस्ट आहे.
ईस्ट आहे. ईस्ट नंतर दुसरा एक आपण फंजा बघितला तो म्हणजे पिलुलारिया. बर, हे जे काही फंगस आहे हे पिलुलारिया नावाचं फंगस आहे. मायक्रो फंगस आहे, अगदी मायक्रोस्कोपिक आहे, पण मात्र हे काय करतं, नायट्रोजनला फिक्स करण्यासाठी मदत करतं. बरोबर. या अगोदर आपण बघितलं की काही बॅक्टेरिया आहे, जसं ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलम आहे. या ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलमचं लिक्विड म्हणा किंवा ड्राय सस्पेन्शन आता बाजारामध्ये उपलब्ध आहे. याचा वापर तुम्ही जर शेतीमध्ये केला तर तुम्हाला जी काही केमिकल फर्टिलायझर्स लागतात, म्हणजे बाकीची वर खतं जी काही टाकायला लागतात, याचं प्रमाण तुम्हाला कमी झालेलं पाहायला मिळेल. ज्यामुळे होईल काय, पर्यायानं तुमची जमीन जी काय आता शारपट होत चालली खतं टाकू टाकू टाकू, तर ती शारपट होणार नाही किंवा एक्सेस क्षार त्या जमिनीमध्ये मिक्स होणार नाहीत. यासाठी मग या प्रकारचे ऑर्गॅनिक किंवा ज्याला आपण म्हणूया बायोलॉजिकल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणारे जे काही इनॉक्युलम आहेत, याचा वापर जर केला तर ऑटोमॅटिकली आपल्याला नायट्रोजन जो आहे किंवा इतर बाकीच्या खतामध्ये सुद्धा आपल्याला बचत झालेली आपल्याला दिसेल. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जसं की ॲझोस्पिरिलम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, बॅसिलस पॉलिमिक्सा आहे. बरोबर, सगळे रॉड शेप दिसणारे बॅक्टेरिया. तर अशा प्रकारे हे नायट्रोजनचं फिक्सेशन केलं जातं. ओके, नाउ इन ठीक आहे. सो इट इज इनफ फॉर टुडेज. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो काही सेकंड फॅक्टर आहे महत्त्वाचा, आता मेटाबॉलिझम झालं, मग मेटाबॉलाइट्स जे आहेत किंवा जी काही ATP तयार झाले याचा वापर ग्रोथ होण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी केला जातो. मग प्लांटमध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं.